आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी 2 दिलासादायक व चांगल्या बातम्या देणार आहोत। तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे एक प्रमुख शासकीय दस्तावेज आहे। आधार कार्डचा वापर केवळ ओळखीचा पुरावा आणि पत्त्याच्या पुराव्यासाठीच केला जात नाही, तर सरकारच्या विविध योजना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, शाळेमध्ये ऍडमिशन पासून ते एलपीजी गॅस सिलेंडर केवायसी पर्यंत, त्याशिवाय बँक खाते, पीपीएफ योजना, रेशन कार्ड, पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी देखील आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे। अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे। आपल्यापैकी अनेक लोकांना जन्म मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती असेलच, पण याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे। आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता भासणार नाही। महत्त्वाचे म्हणजे आता जन्म मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक नाही हे ऐच्छिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे। सरकारने आरजीआय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे। मात्र अशा नोंदीसाठी आधार कार्ड अनिवार्य म्हणजे बंधनकारक नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे। अलीकडेच 27 जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले की इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार कार्ड डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे। आधार जन्म नोंदणी ही मुलांची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते। जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या पुराव्याबाबतीत पालक, जोडीदार, पती पत्नी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते। देशभरात कुठेही मुलींचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असल्यास याची नोंद जन्म मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे अत्यंत आवश्यक आहे। गावखेड्यातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शहरी भागातील लोकांनी नगर परिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या कार्यालयात नोंदणी करू शकता। आता आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया। आधार कार्ड मध्ये UIDAI च्या ऑनलाईन पोर्टलवरून अपडेट व दुरुस्ती किंवा आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठीची फ्री मध्ये म्हणजेच मोफत मिळणारी सुविधा, जी की गुरुवार 14 मार्च 2024 रोजी संपणार होती, त्या मोफत सुविधेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात UIDAI ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे। सरकारने फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत 3 महिन्यांनी वाढवली आहे। सरकारच्या या निर्णयाचा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे। सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात मंगळवारी म्हणजेच मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील सर्व नागरिकांना दिली आहे। आता आधार कार्ड धारकांना शुक्रवार दिनांक 14 जून 2024 पर्यंत फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील। लक्ष द्या, महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल myAadhar.uidai.gov.in वरूनच करता येणार आहे। या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे लागणार नाहीत, मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील। महत्त्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि त्याला तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल, तर त्या लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।